संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनीताई देशमुख आपल्यासोबत आहेत. ताई, खरं तर अतिशय दुःखद घटना घडली. 35 दिवस झालेत, तुमच्या डोळ्यातले अश्रू खणले नाहीत. मात्र काही गोष्टी ज्या आहेत ते महाराष्ट्रासमोर, कुटुंबियासमोर किंवा गावासमोर येणं अत्यंत गरजेचं आहे. मला सांगा, सगळा घटनाक्रम कसा झाला, तुम्हाला याबाबत अधिक काय माहिती आहे? माहिती म्हणजे मला काहीच नाही दुसरी, फक्त मला ते एवढंच बोललेले, थोडी किरकिरी झाली आणि त्यांना भीती वाटते. 6 तारखेला जे आहे ते पवनचक्कीच्यावरून वाद झाला होता. त्यानंतर तुम्ही असाल, विराज हे सगळे लातूरला होते. त्यानंतर संतोष देशमुख तुमच्याकडे आले होते. तेव्हा 2 दिवसात काय झालं? काय नाही, ते असेच टेन्शनमध्ये होते. मग मी त्यांना विचारलं काय झाले काय. मग त्यांनी सांगितलं मला अशी थोडी भांडणं झालीत, त्याच्यामुळं ते जरा लोक गुंड प्रवृत्तीचे आहेत, मला भीती वाटते एवढंच. त्यांच्या बोलण्यातून भीती जाणवत होती का? ते म्हणजे नॉर्मली जसे राहतात तसे 2 दिवस वागत होते का तुमच्यासोबत किंवा कुटुंबियासोबत? नाही, भीती तर ती सारखं टेन्शनमध्येच होते 2 दिवस. 2 दिवस एकंदरीत त्यांना कोणाचे फोन आले होते का? फोनवर काय बोलणं त्यांचं ऐकलं का तुम्ही? फोन त्यांना येत होते, एरवी पण त्यांना फोन येत होते, त्याच्यामुळे मी काय एवढं लक्ष दिलं नाही. फोन येत होते पण त्यांना. पण जे फोन येत होते त्यांच्यातून काही त्यांना धमकी वगैरे आली होती का? किंवा त्यांना कोणी घाबरवण्याचा प्रयत्न करत होता का त्याच्यात? ते तुम्हाला तसं काही बोलले का? तुम्ही काय ऐकलं का? नाही, फोनवरलं काय मी ऐकलं नाही. अशीच तेच मला बोललेली. शेवटी जेव्हा ते 9 तारखेला इकडे आले होते मसाजोगला, तेव्हा लातूरून आले होते का तुमच्याकडून? हो, लातूरूनच आले होते. तेव्हा तुम्हाला ते काय बोलले होते? काय नाही, ते असंच नॉर्मल दररोजच्यासारखं. पुन्हा ते मी त्यांना सोमवार असते त्यामुळे जाऊ नका म्हणलं, सोमवार सोडल्याशिवाय. ते सोमवार सोडत नव्हते म्हणून मी पण सोडत नव्हते. त्या दिवशी मी त्यांना नका जाऊ म्हणलं, एकतर मग भांडणाचं म्हणता कशाला जाता. मग ते थांबले होते. नंतर थोडी उसळ खाल्ली शब्दांची, नंतर झोपले होते. पण लई फोन यायले म्हणून ते आले गावाकडं नंतर 11:30-12च्या दरम्यान. सोमवारचा दोघांनाही उपवास होता, तुम्ही त्यांना जाऊ नका म्हटले. कदाचित त्यांनी ऐकलं असलं तर हा प्रसंग घडला नसता असं म्हणता येईल? झालं असताना तसं. आता ते थांबले नाही, त्यांना आता कोणाचे फोन येत असतील म्हणून ते आले. ज्या पद्धतीने पाहतोय आपण, गेले 35 दिवस झाले हे विषय चर्चेत आहे. आरोपीला कडक शासन व्हावं, शिक्षा व्हावं अशी मागणी होती. तुमची काय मागणी असणार आहे? मागणी तेच, लवकरात लवकर आरोपी पकडून त्यांना शिक्षा लवकरात लवकर करावी. इतका वेळ का म्हणू लागते आरोपी सापडा? एक आरोपी सापडा इतका वेळ का म्हणू लागते? लवकरात लवकर आरोपी सापडून त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी. आपण बघितलं तर आता वैभवी असेल तर शिक्षण घेते, नीटची तयारी करते. मात्र हे सगळं सोडून वडिलाच्या न्यायासाठी ती रस्त्यावर उतरली, मोर्चात सहभागी होती. लेकरांना जे आहे ते वडिलांचा आश्रय होता. आता तुम्हीच त्यांचे जे आहे ते वडील पण आता आई हे झालात. आई वडील तर होणं साहजिक आहे, म्हणणं सगळ्यांचं सोपं आहे. पण मला अक्षरशः मी आता त्यांच्या वडिलाचं मी काय करू शकन मलाच माहिती नाही. प्रेम त्यांना कसं देईन ते मी सांगू शकत नाही. प्रियंकाताई सातत्याने तुमच्या नावाचा उल्लेख करतात की त्या म्हणतात की आमची भाऊजे म्हणजे अर्थात तुम्ही अश्विनीताई खूप धाडशी आहेत म्हणून त्याचे आता धाडसानं तुम्हाला पुढे जायचं असं त्यांनी अनेक वेळा म्हटलं आहे तुमच्याबद्दल. धाडसी मी आहे, पण मला असं वाटतं की त्यांच्या जीवावर मी फार धाडसी होते. ते इतके समाजकार्य करायचे, मला वाटायचं आपण कशाला त्यांना आडवं यावं. म्हणून आम्ही दोघं पण जेवढं होईल तेवढं आम्ही एकमेकाच्या विचाराने करत होतो. ते आता मला वाटायला माझे विचार खुंटल्यासारखे झाले, तर आता मी काय करावं ही मला काही कळत नाही. आता वैभवीला डॉक्टर व्हायचं आणि तुमच्या विराटला जे आहे ते इंजिनियर व्हायचं, ते स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं. आता यातून बाहेर पडून प्रयत्न तर मी पूर्ण करेनच. ते माझं कर्तव्य आहे, ते मला त्यांच्यासाठी ते करावंच लागणार आहे. निश्चितच आपण जर बघितलं तर ह्या अश्विनीताई होत्या, तो सगळा घटनाक्रम सांगताना, त्या आठवणी सांगताना त्यांनी अश्रूंना वाट मोकळी केली. कारण की एक घटना तेवढी निर्गुणपणे झाली होती, निर्गुणपणे त्यांचा हत्या झाली होती आणि सगळा घटनाक्रम तो सांगितला आहे. आणि मुलांचं स्वप्न करण्यासाठी मी प्रयत्न करणार असंही त्या म्हणाल्यात. खरं तर संतोष देशमुख यांच्या आई यापूर्वी कधीच माध्यमासोबत बोलल्या नाहीत. मात्र आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया, कारण त्यांचाही लेख गेला आहे. दुःखाचा डोंगर जे आहे ते संपूर्ण देशमुख कुटुंबावर कोसळला आहे. 35 दिवस झाले ते या जागेवरून हल्ल्या नाहीत, अन्न नाही, पाणी नाही. अशा परिस्थितीत जे आहे ते लेकाच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावा अशी मागणी त्यांची आहे. आईसोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. आई, लेख गेला आहे, मोठं दुःख कुटुंबावर कोसळले, समाज मन हळहळते, तुमचा तर पुढचा लेख होता तो.
आता काय करावं, आपल्याला एक न्याय भेटावं. आता ही कसली खंडणी, कशी भांडणं, आपल्याला हे काय माहीत होतं का? आपल्या काही लक्षात होतं का? त्या लोकांनी का असं करायचं का? लेकराला माझ्या काय असं जीवांशी मारायचं का त्यांनी? मग आता हे काय असेल? आता फक्त आपल्याला काय हवं? आपल्याला न्याय हवं. आणि ह्या जसं माझ्या लेकराला पद्धतीनं याला जसं मारलं तसं त्यांना पण सगळ्यांना हीच शिक्षा भेटावी. आपण बघतोय जेव्हा आम्ही गावकऱ्यांशी चर्चा केली तेव्हा ते असं म्हणायचे की त्यांचा समाजकार्यात फार मोठा रस होता, ते घरी लक्ष द्यायचे नाही, त्यांनी स्वतःचं घर पण नाही बांधलं. स्वतःचं कसं आई आपण करू काहीतरी, आपण आज गरीबाकडेच आधी बघू, घरी आपण आपलं नंतर बघू, बरं बाबा असं म्हणायचं मी. जे जास्त आपल्यापेक्षा गरीब असन त्याच्याकडे लक्ष द्यावंच लागत होतं ना. मग घरी लक्षाचं म्हणजे असं काही नाही, पण जाऊ दे आधी लईच गोरगरीब आहे त्यांना बघायचं आधी, मग आपलं बघू की पुन्हा आपण. काय शेवटी बोलणं झालं होतं लेकासोबत तुमच्या? शेवटी बोलणं झालं बघा गाडीत बसल्यानंतर की बाबा मी गाडीपाशी त्या दिवशी गेले आणि बाई म्हणलं असं तू आता कधी येतो रे? म्हणलं आई उद्या तर काय येत नाही बघ, मी परवा दिवशी येतो. हा अवस्थेत आला. मी स्वयंपाक करून ठेवला होता जेवायला. सोमवार मी 5 वाजता पुन्हा फोन केला. 5 वाजले असते, कमी असते, जास्त असते, पण 5 रिंगा वाजल्या. पुन्हा मग आणखीन थोड्या वेळानं केला तर फोनच स्विच ऑफ. मग धनूला फोन केला, अरे धनू दादा फोनच उचलत नाही, दादाचा फोनच बंद झालाय. ते म्हणलं आई मी दादालाच सापडायला लागलोय, दादालाच हुडकतोय म्हणला. तर मी म्हणलं गेला असेल इकडं तिकडं, मग ह्याच्याशिवाय काही नाही. आणि माझा स्वयंपाक चालू, आता लेकरू सोमवार सोडायला येईल, मग स्वयंपाक करते, मग काहीच नाही ह्याच्याशिवाय. मग बाई यायला लागल्या, माझ्या लक्षात बरोबर आलं ना काहीतरी झालं असेल, काहीतरी झालं असेल. म्हणजे का आपल्याला आपण कुणाचं काही केलं नाही, त्याचीच गाडी पलटी झाली असेल, म्हणजे असं माझ्या लक्षात आलं. दुसरं काहीच आलं नाही. माझ्या लेकराला कोणी मारलं असन, काही केलं असन, काही नाही आलं. मला वाटलं बाई लेकराचं ऑक्सिजन तर झालं नसेल, एवढंच लक्षात आलं बघा, ह्याच्यापेक्षा काही नाही. आणि आता आहेत ती कोण मारेकरी आहेत, कोण आरोपी आहेत, त्यांची कशी साखळी आहे, ते कुठं आहेत, तेवढे सगळे जमवायचे आणि त्यांना सगळ्यांना ही शिक्षा कशी असेल तशी करायची. मला न्याय द्यायचा आणि मला पूर्णपणे संरक्षण द्यावंच लागेल. निश्चितच आपण जर बघितलं तर ह्या संतोष देशमुख यांच्या आई होत्या, माझ्या मुलाला न्याय द्या, मला न्याय द्या आणि आम्हालाही पूर्णपणे संरक्षण द्या, अशी मागणी जी त्यांनी प्रशासनाकडे सरकारकडे केली. कॅमेरा पर्सन विनोदसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.